जपान आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध दृढ करण्यासाठी डॉक्टर प्रमोद वहाने यांनी पुढाकार घेतला आहे। जपानमधील तंत्रज्ञान आणि तेथील विविध क्षेत्रातील मानवजातीच्या उपयोगाची उत्पादने आणण्याचा डॉक्टर वहाने यांनी जबाबदारी घेतली आहे। याचाच एक भाग म्हणून मुंबईतील अंधेरी पूर्व येथील ऑरिगा हॉटेलमध्ये सेमिनारमध्ये त्यांनी माहिती दिली। कारण आता भारताचं आणि आपल्या जपानचं स्ट्रॅटेजिक पार्टनर असल्यामुळे ट्रेड असोसिएशन ऑलरेडी आहे। आपल्याकडे भारत आणि जपानचं ट्रेड ॲग्रीमेंट आहे, ट्रेड रिलेशनशिप। त्यानुसार दोघांच्या देशाची म्हणजे जे ट्रेड होतं त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉडक्ट कस्टम ड्युटी भारतसुद्धा माफ करते किंवा झिरो करते आणि जपानसुद्धा झिरो करते। तर या दृष्टिकोनातून आपल्याकडे बिझनेस मी म्हटलं आताच की रिसोर्सेस आहेत आपल्याकडे आणि त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तर आपले रिसोर्सेस तिकडे पाठवता येईल किंवा त्यांच्या इकॉनॉमीमध्ये भर पडेल, त्यांचा बिझनेससुद्धा वाढेल, त्यांना रिसोर्सेस मिळतील, प्लस यांची टेक्नॉलॉजी समजा इकडे आणली तर आपल्याकडे चांगले चांगले प्रॉडक्ट्स बनवता येतील आणि नक्कीच आपण इथे प्रॉडक्ट बनवून बाकी देशांना आपण विकू शकू आणि त्याच्यामध्ये आपल्या आर्थिक याच्यामध्ये नक्कीच भर पडेल आणि दोन्ही आपल्याच नाही तर जपानच्या आर्थिक स्थितीमध्ये आणि आपल्या याच्यामध्ये भर पडेल। आणि अशीच कल्पना आपल्या आताच्या गव्हर्नमेंटला आणि जपानच्या गव्हर्नमेंटला दोन्ही याच्याप्रमाणे काम करता येते। याच्यामध्ये कसं आहे की हे जे प्रॉडक्ट SDG गोल मीट करणारे आहेत, इको फ्रेंडली आहेत, पर्यावरणाला धरून आहेत, तर नक्कीच गव्हर्नमेंट ऑफ जपान किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आताचं जे जग आहे ते SDG गोल मीटसाठी पर्यावरणला धरून जे प्रॉडक्ट बनवण्यासाठी भर घालत आहेत, तर नक्कीच आम्हाला भारतीय गव्हर्नमेंटचा सपोर्ट मिळेल। आणि तुम्ही या प्रोडक्टबद्दल ज्या किमती ज्या ठरवणार होत्या तर तुम्ही त्या अफोर्डेबल परवडणाऱ्या असणार आहेत की कशा की हो, साधारण सध्या कारण कसं आहे की हे जे प्रॉडक्ट आहेत हे रिसर्च प्रॉडक्ट आहे। हे रिसर्च प्रॉडक्ट असल्यामुळे यांना 20-20 वर्ष 15-15 वर्ष रिसर्च करावा लागतो, तर यांना खर्च येतो, पण यांची जी रिसर्च केल्यानंतर हा जो प्रॉडक्ट बनतो हा मानव कल्याणासाठी असतो, जनतेच्या उपयोगासाठी असतो, तर यांची क्वालिटी आम्हाला द्यावी लागते। तेवढा क्वालिटीसाठी आम्हाला जो पैसा लागतो आणि आम्हाला त्याच्यासाठी जे मॅनपॉवर असतात आणि जे म्हणजे सामुग्री लागते तेवढा आम्ही खर्च करून वाजवी दरामध्ये आम्ही उपलब्ध करून देण्याचा आमचा ध्यास राहील आणि नक्कीच आम्ही वाजवी दरामध्ये भारताला आम्ही उपलब्ध करून देऊ। आणि हे जे बेन्स लिमिटेड कंपनीचे प्रोडक्ट आहेत तुम्ही तुमचा काय कालावधी असणार की जो तुम्ही भारतामध्ये आणू शकता, एक देवाणघेवाण त्याची सुरुवात होऊ शकते? माझ्या कंपनीचा माझा स्वतःचा उद्देश आहे की जेवढ्या लवकर होतील तेवढ्या लवकर स्टेप बाय स्टेप बरेचसे प्रॉडक्ट इथे यायला पाहिजेत, कारण ते मानव कल्याणासाठी आहे, आपल्या जनतेच्या उपयोगासाठी आहेत आणि याच्या आणि आपल्या मध्ये त्याचं पुन्हा त्याचं स्टेटस वाढेल। प्लस ठराविक माझा काळ आहे कारण भारत हा खूप मोठा देश आहे, हळूहळू म्हणजे हे करून त्याचा प्रसार व्हायला वेळ लागेल, तरी पण एकदा हळूहळू तो प्रसार झाला की लोक त्याचे म्हणजे उपयोग त्याचा नेहमीच करत राहतील। एकदा कारण जपानच्या प्रॉडक्टवर आपल्या भारतीय ग्राहकांचा हा ट्रस्ट आहे, विश्वास आहे एक, आणि त्या विश्वासानुसार त्यांना क्वालिटी मिळते, तर क्वालिटी प्रॉडक्ट त्यांना मिळतील या आशेने आपले लोक जातील आणि जो प्रसारासाठी जो काळ लागतो तो काळ लागणारच आहे, पण हळूहळू आपण सुरुवात करायला पाहिजे आणि त्यानुसार मी सुरुवात करत आहे। त्याच्यासाठी किती वेळ लागणार हे मी आता तरी सांगू शकत नाही, पण जे चांगले रिसर्च प्रॉडक्ट आहे ते मी भारताला उपलब्ध करून देण्याचा हा माझा रोष राहील, ध्यान राहील आणि त्यानुसार हे प्रॉडक्ट मी इथे भारतामध्ये लॉन्च करण्याचा माझा उपयोग राहील। त्यानुसार आपल्याकडे भारतामध्ये जे रिसोर्सेस आहेत ते पण जपानमध्ये नेण्याचा माझा प्रयत्न राहील। माझे शेवटचे 2 प्रश्न, तुम्ही पूर्वीपासून भारतीय भारतातच राहणारे होतात आणि आता तुम्ही जपानला शिफ्ट झालात? हो, जपानमध्ये शिफ्ट का झालो, कारण मला तिथे
दोन गोष्टी आहेत. मला माझ्या कंपनीला धन्यवाद मानावं लागेल, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला, की माझं डेप्युटेशन त्यांनी केलं आणि 5 वर्ष मला राहण्याची संधी मिळाली. अ, तो देश शांतप्रिय देश आहे, पोलाईट आहे. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून शिक्षण आहेत आणि माझं शिक्षणाकडे जास्त त्याला वयाची मर्यादा नसते. ज्या गोष्टी त्यांच्याकडून, जे प्रगत देश आहे, तिसऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी आहे, तर त्याच्याकडून मला शिकण्याचं खूप मिळेल, त्या दृष्टिकोनातून मी तिकडे राहत आहे. त्याच्यासाठी भारतात सोडलं असं नाही. मी भारतात जेवढं प्रेम करतो तेवढं जपानला सुद्धा राहतो. तिथे दोघांची सांगड जे घालता येईल ते इंटरब्रिज म्हणतात त्याला. म्हणजे एक आपला हा जपान आणि इंडियाला जो ब्रिज आहे ते करण्याचा मी प्रयत्न करत आहे. ओके. आणि ही जी बेन्झ लिमिटेड कंपनी आहे त्यामध्ये तुमचा पदभार काय आहे? वेन्स लिमिटेड कंपनी ही माझी टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, जपानीज टेक्नॉलॉजी ट्रान्सफर भारतामध्ये किंवा इतर देशामध्ये, आणि त्या देशातले रिसोर्सेस आहेत ते जपानमध्ये समजा लागत असतील तर त्यांची देवाणघेवाण करणे, हा माझा उद्देश आहे. आणि मी त्या कंपनीचा CEO आहे, त्या नात्याने मी काम करत आहेत. आणि त्या माध्यमातून मी बरेचसे कार्यक्रम करत असतो. इंडियामधून समजा भारतामधून डेलिगेशन येत राहतात किंवा महाराष्ट्रामधून डेलिगेशन येत राहतात. त्यांना बिझनेस समिट मी करत असतो. त्यांना ट्रेड शोला घेऊन जात असतो. दोघांचं B2B कन्व्हर्सेशन करत असतो. आणि त्यांची सांगडघाल स्टार्टअप कंपन्याचा तर्फे भारत आणि जपानमध्ये जे बिझनेस लोक आहेत, छोट्या छोट्या कंपन्याचा, दोघांचे कोलॅबरेशननी त्यांची देवाणघेवाण कसं होईल त्यानुसार मी कार्य करत आहे. थँक्यू. तुमच्याशी बोलून छान वाटलं. जाता जाता मला काही संदेश द्यायचा आहे का, थोडाफार काही असा साधारण? संदेश असाच राहील की आपण जी नवीन जी टेक्नॉलॉजी आहे, जे मानव कल्याणासाठी आहे, ती किंवा भारतामध्ये असो किंवा जपानमध्ये असो, त्याची एक्सचेंज झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. कारण हे टेक्नॉलॉजीची आता वेळ आहे आणि टेक्नॉलॉजी आपण वापरायला पाहिजे. तर ही जपानमध्ये जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग आपल्याला करता येईल. इंडस्ट्रीमध्येच त्याचा उपयोग होत नाही, पण साठी त्याचा उपयोग होतो. माणसाला सुद्धा जपानचे लोक आयुष्य जास्त घेतात. तर आपल्याकडे त्यांचं खाणपान, रहनसहन त्याचं वेगळं असतं. व्यायाम करण्याची पद्धतसुद्धा खूप म्हणजे वेगळी आहे. वेगळी म्हणजे कशी म्हणता येईल की आपण म्हणजे फूड म्हणजे मेडिसिनमधून घ्यावं आणि एवढाच त्यांचा उपयोग राहतो. त्यानुसार मग कसं की संदेश असाच राहील की आपण फिट राहावं आणि दीर्घायुष्य घ्यावं आणि देशासाठी काम करत राहावं. आणि त्यानुसार देशाचा पण आर्थिक फायदा होईल, आपला पण फायदा होतो. आणि ह्याची सांगड घालून आपला पहिल्यांदा कुटुंबापासून, गावापासून, देशापासून सर्व आपला फायदा होईल. नक्कीच सर. तुमच्या पुढील वाटचालीसाठी चॅनलकडून भरभरून शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू.